नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान पण पहिले गुरुत्वाकर्षण यामध्ये आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलेलो आहोत। वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्याची ऊर्जा सामावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। हे तुम्हाला आठवलं असेल बघा। आता ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ती वाढत जाते, हे आपण जाणून घेतलेलं आहे। आता m हे वस्तुमान घेऊन किंवा वस्तुमान असलेल्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते। मग आता h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो आणि वरील सूत्र म्हणजे mgh वापरू शकतो। परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते। म्हणजे g चे मूल्य हे विविध ठिकाणी वेगवेगळं असतं, हे आपण अभ्यासलेलं आहे। त्यानुसार जर उंचीप्रमाणे ते काय होतं, कमी अधिक होऊ शकते, मूल्यात त्याच्या बदल होत असतो। आता वस्तू पृथ्वीपासून जर अनंत अंतरावर गेलेली असेल तर जी चे मूल्य काय होतं, 0 होतं। का तर त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करत नाही। पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जेव्हा एखादी वस्तू जाते तेव्हा तिच्यावरती गुरुत्वाकर्षण बल कार्य करत नाही किंवा गुरुत्वीय बल कार्य करत नाही, पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही। त्यामुळे इथे जी स्थितीज ऊर्जा आहे वस्तूची ती काय आहे, 0 घेणं योग्य ठरतं। आता अंतर जर त्याच्यावरून कमी असेल तर स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते। म्हणून वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना, h म्हणजे एक ठराविक उंची जी आपल्याला माहीत नाही आहे पण ती h म्हणून उंची घेतलेली आहे, तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असणार आहे, वजा Gmm/r अधिक h एवढी घेतली जाते। इथे m आणि r हे काय आहेत, तिथे घेतलेले वस्तुमान आणि त्रिज्या आहेत। तर माझी अशी आशा आहे की तुम्हाला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आहे ते कळलं असेल। त्याचं हे समीकरण आपण इथे बघितलेलं आहे। यावर आधारित उदाहरणे तुम्हाला विचारलेली असतात, ती पुस्तकात सुद्धा दिलेली आहेत, पेपरमध्ये पण विचारतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।